नमस्कार, माझं नाव सोनाली सुरेश नाडकर, म्हणजेच तुमच्या सगळ्यांची लाडकी सोना. आम्ही केस मुंडन करून पुढील प्रवासासाठी निघालोय. इथे भाविक जेवढे केस दान करतात त्यापेक्षा 10 पट तिरुपती बालाजी आपल्याला परत देतात, अशी ही भाविकांची श्रद्धा आहे. माझे केस कमी असल्यामुळे माझ्या वडिलांना सुद्धा केस दान करावे लागले. प्रवास करून आल्यामुळे आम्ही जरा थकलो होतो, त्यामुळे सगळ्यात आधी आम्ही चहा घेतला आणि थोडंसं फोटोशूट केलं. इथलं वातावरण खरंच खूप थंड आहे. आता आम्ही सगळ्यांनी नाम लावून घेतलं आणि पुढील प्रवासासाठी निघालो. आता आम्ही खरं तर निघालो ते कुबेर देवाच्या मंदिरात. तिकडे मोबाईल नेण्यास सक्त मनाई आहे, त्यामुळे मला तिकडचं काही शूट करता येणार नाही. भगवान व्यंकटेशाने लक्ष्मीसह विवाह करण्यासाठी कुबेराकडून काही कर्ज घेतले होते आणि भगवानाने कुबेराला वचनही दिलं होतं की हे कर्ज मी कलियुगाच्या अंतापर्यंत फेडेन. तर आता आम्ही कुबेर देवाच्या दर्शनाला चाललो. तर आम्हाला खूप सुंदर दर्शन मिळालंय. आता आम्ही निघालो ते म्हणजे अन्नप्रसादममध्ये. इथे इंडियातलं सगळ्यात मोठं किचन आहे असं म्हटलं जातं. इथे तुम्हाला जेवायला केळीच्या पानावर मिळतं आणि इथली स्पेशालिटी काय माहितीये का? रसम राईस आणि माझी सगळ्यात फेवरेट ती म्हणजे खीर. त्यानंतर प्रत्येकी 200 प्रमाणे आम्ही सुमो केली आणि पुढील देवस्थानी पाहण्यास निघालो. आता आम्ही पोहोचलोय त्या श्रीवरी पल्लू येथे. ही एक वेगळ्याच प्रकारची खारुताई आम्हाला पाहायला मिळाली. वैकुंठातून खाली आल्यावर भगवान नारायणाने पहिले पाय ठेवले होते. श्रीवरी पल्लू म्हणजे भगवान व्यंकटेशाचे पाय आणि त्यांनी जिथे पाय ठेवले त्या दगडावरील छाप आजही काचेच्या पेटीत तुम्हाला बंदिस्त दिसेल. आणि इथून तुम्ही पुढे बघू शकता की तिरुमला मंदिराचे परिसर अत्यंत बघण्यासारखे आहे. त्यानंतर आता आम्ही पोहोचलोय सिलातोरनमला. ही एक नैसर्गिक खडक कमान आहे आणि हिंदूंसाठी या कमानाला खूप मोठे महत्त्व आहे. खरं तर या कमानांची उंची 8 मीटर रुंद आणि 3 मीटर उंच आहे. जगातील 3 कमानांपैकी ही एक असल्याचं असं म्हटलं जातं. तुम्हाला आता जी पुढे दुकानं दिसत आहेत त्यात इथल्या कल्चरचा भास आहे. म्हणजे स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्नामेंट्स मिळतील. तर आता आम्ही चाललो चक्रतीर्थमला. भगवान श्री विष्णूने राक्षसाचा वध करण्यासाठी आपले सुदर्शन चक्र काढलं होतं आणि ते सुदर्शन चक्र त्यांच्या हातातून सटकून इथे पडल्यामुळे इथे तीर्थ उत्पन्न झालं असं म्हणतात आणि तेव्हापासून या जागेला चक्रतीर्थम असं म्हणतात. तो आता आम्ही त्याचं दर्शन घेतो. तर आमचं चक्रतीर्थमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही निघालो पुढील प्रवासासाठी. पण हा व्हिडिओ बघताना तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला नक्की विचारा. त्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला नक्की देईन. चला तर मग आता मी इथेच थांबते. पुन्हा भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.